हॅलो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे 5 मिनटामध्ये कसा उपमा तयार करायचा, इन्स्टंट उपमा. तर सर्वात पहिले कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला 80% परतवायचा आहे, कारण त्याची क्रंच जी असते ना ती उपम्यामध्ये खूप छान लागते. यामध्ये मी तुम्हाला एक माझी अशी गोष्ट सांगणार आहे की जी त्याने उपम्याला खूप छान टेस्ट येते. ह्याच्यामध्ये त्याच्या आधी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण पाणी गरम केल्यावर आपल्याला इन्स्टंट उपमा लवकर तयार होतो. तर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे टाकल्यावर माझी गोष्ट म्हणजे चिली फ्लेक्स टाकून आपल्याला हे सुद्धा थोडं 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे उपमा जी चव येते ती एनहान्स होते. आपण जसं उपमामध्ये मिरची टाकतो, मिरची न टाकता आपण जर चिली फ्लेक्स टाकला तर त्याची टेस्ट वेगळी येते. तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा. तर हे परतवायचं आपल्याला जोपर्यंत कांदा आणि हे सर्व ब्राउनिश दिसत नाही. तर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा. रवासुद्धा आपल्याला आधी परतवून न घेता आपण डायरेक्ट उपम्यामध्ये टाकून देऊ शकतो. फक्त एवढं आहे की आपण जेव्हा कांदा आणि हे सगळं रवा टाकल्यावर आपण परतवून घ्यायचा थोडासा उपमा. तर त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ ते पण थोडंसं परतवून घ्यायचं 2 मिनिट. तर त्यामध्ये आपण लगेच गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यावर ते थोडीशी कन्सिस्टन्सी थोडीशी आपल्याला सैल दिसेल, पण ती न विचार करता आपण ते कंटिन्यू स्टर करत राहायचं, कारण कंटिन्यू स्टर केल्याने त्याचं जे पाणी आहे ते लवकर सोक करेल आणि आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी येऊपर्यंत आपल्याला ते कंटिन्यू स्टर करायचं आहे. आणि हे सर्व करताना गॅस आपण सिमवर ठेवायचा आहे. तर बघू आपण. अशी कन्सिस्टन्सी आली ना की त्यानंतर हे बघा असा तुम्हाला दिसतो एकदम लुसलुशीत आणि चविष्ट उपमा. मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे. चला मी पण खाते आणि तुम्ही पण खा. आणि जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.